नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं खंडोबा मंदिर जेजुरी या ठिकाणी आज आम्ही दर्शनाला गेलो होतो. दर्शनाला गेल्यानंतर रांगेत पूर्ण अर्धा तास उभा राहिल्यानंतर आम्हाला देवाचं म्हणजेच खंडोबाचं दर्शन खूप अशा चांगल्या पद्धतीनं मिळालं. दर्शन घेऊन आम्ही बरेचसे फोटोज, व्हिडिओज काढले. देवाला भंडारा उधळला आणि फोटोज, व्हिडिओज काढून आम्ही पुढे निघालो. तर देवाचं दर्शन, ही देवाची मूर्ती आहे आणि तुम्ही पण दर्शन घेऊ शकता या मूर्तीचं. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही कडेपठारसाठी निघालो. कडेपठार म्हणजे हे ते जुनागड या नावाने ओळखलं जातं. हा डोंगर खूप असा उंच आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर आत्ताचं जे नवीन मंदिर आहे त्याच्या पश्चिम दिशेच्या बाजूनी तुम्ही चालत जाऊ शकता. इथूनच आपला नवीन गड याचं दृश्य खूप छान दिसत आहे आणि वरती गड चढत असताना ह्या आजी म्हणजे एवढं वय झालं असताना पण देवाच्या दर्शनासाठी या आलेल्या आहेत. खरं तर देवाची भक्ती करावी तर अशी करावी. त्यांचं वय तुम्ही पाहू शकता, कमीत कमी 65-70 अंदाजे असावं. तर हा जो गड चढत असताना खूप दम लागतो आणि वरती गेल्यानंतर हा असा व्ह्यू पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे तुमचा जेवढा पण लागलेला दम, झालेला त्रास, हा व्ह्यू पाहिल्यानंतर तुम्ही विसरून जाल. इतका सुंदर आणि मोहक असा हा व्ह्यू तुम्हाला दिसतो. इथून पण कमीत कमी 400 ते 500 मीटर अंतरावर इथून पुढे अजून मंदिर आहे. पण मंदिरपर्यंत पोहोचत असताना तुम्हाला हा वरतून इतका मस्त असा व्ह्यू दिसेल. दोन्ही साईडनी डोंगर आहेत, खूप झाडी वगैरे आहेत. असंच आम्ही व्लॉग बनवायचं ठरवलं होतं, पण बनवताना वाऱ्याचा वगैरे आवाज खूप सारा येत होता. मग नंतर व्हिडिओ काढून आवाज टाकायचं ठरवलं, पण ते आता एवढं काही जमत नाही आहे. थोडंफार समजून घ्या तुम्ही. असेच मंदिरावरती जात असताना झाडे, फुले असं मस्त एन्जॉय करून गेल्यानंतर आपल्याला हा असं सुंदर असं मंदिर तुम्हाला समोर दिसत आहे, जे की जुनागड या नावाने ओळखलं जातं. इथे खंडोबा देव अगोदर असायचे, राहायचे असं म्हणतात. मस्त मध्ये असं दर्शन करून झाल्यानंतर याच गडावरती वीरभद्रा हे असं मंदिर आहे. त्याचबरोबर पंचलिंग मंदिर, हे सर्व दर्शन करून घेतल्यानंतर रिटर्न जाताना हा सनसेट व्ह्यू तुम्ही पाहू शकता. इतका सुंदर असा दिसतो हा सनसेट. वाव! हे सगळं पाहिल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इतका अंधार झालेला आहे आणि तरी या गडावरून खाली उतरण्यासाठी लाईट्स वगैरे आहे. खाली आल्यानंतर हा व्ह्यू जो की ॲक्च्युली वरती जातानाच दाखवायला हवा होता, पण ठीक आहे. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.